तिच्या या थट्टेचा मला राग येत नसे, उलट कौतुकच वाटे. ही प्रिन्सिपल साहेबांची चर्चा हळूहळू मावळू लागली. सर्वांचे लक्ष पुन्हा नानाकडे वळले. त्याला एक कारण झाले. क्लासात मी ज्या बाकावर बसत असे त्या बाकावर बसण्याची माझी एक ठराविक जागा होती. किंबहुना सर्वच मुलींच्या अशा ठराविक जागा होत्या. त्यातील माझ्या जागेवर एके दिवशी कॅपिटल अक्षरात लिहिलेले दिसून आले, गोदू, आय लव्ह यू, युअर्स नाना. तो विचित्र लेख माझ्या दृष्टीला पडताच मी माझ्या अध्यापकाच्या तो नजरेला आणला. काहीतरी विशेष झाले आहे असे दिसून येताच क्लासातील सारेच विद्यार्थी गोळा झाले. प्रत्येक विद्यार्थी येऊन मोठ्याने ते वाक्य वाचून जाऊ लागला. प्रत्येकाच्या तोंडून निघालेले ते वाक्य ऐकताच मी लाजेने अर्धमेली होऊन गेले. ही नवीन संवेदना माझ्या ठाई कुठून उत्पन्न झाली? एवढी सडेतोड मी, मला लाज का वाटू लागली याचे निदान मला मुळीच करता येईना. शिपायाकरवी प्रोफेसरांनी ते वाक्य पुसून टाकले खरे, पण माझ्या वर्गबंधूंच्या अंतःकरणातून ते पुसले गेले नाही. मी रस्त्याने जाऊ लागले तर मला ऐकू येईल एवढ्या मोठ्याने प्रत्येकजण नानाच्या नावासकट ते वाक्य उच्चारू लागला. दुसऱ्या दिवशी एक चमत्कार झाला. मंजुळा आणि मी खोलीत अभ्यास करीत बसलो असता खुद्द नानाच तिथे आला. आम्ही दोघेही आश्चर्याने थक्क झालो. आधी आम्हा मुलींच्या राहण्याच्या जागेकडे कुणी पुरुष विद्यार्थी येतच नसे. कॉलेजच्या शिस्तीप्रमाणे त्यांना त्या बाजूला येण्याची बंदी होती. असे असताना नाना आला, एवढे धाडस त्याने केले. हे असे धाडस त्याने का केले याचाच आम्हाला प्रश्न पडला. पहिली कल्पना मनात आली ती ही की नाना आजपर्यंत जो दांभिकपणा दाखवित होता, आमच्याशी सभ्यपणाने वागण्याचा जो आव आणीत होता, त्याच्या निराकरणाशीच त्याच्या येण्याचा संबंध आहे. ते तसले वाक्य बाकावर लिहिल्यानंतर त्याने यावे हेच मोठे चमत्कारिक होते. कॉलेजातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चर्चेचा तो विषय झालेला असल्यामुळे उघड उघड त्याने आमच्या खोलीकडे येण्याचे धाडस कसे केले याचेच मला स्वतःलाही आश्चर्य वाटले. क्षणभर एकमेकीकडे आणि क्षणभर नानाकडे पाहत काही क्षण गेले. नाना येऊन उभा राहिला. त्यावेळी आम्हा दोघांपैकी कुणीच काही बोललो नाही. या बसा म्हणण्याचा औपचारिक विधीही केला नाही किंवा निघून जाण्याचीही इच्छा दर्शवली नाही. त्याचमुळे त्याच्या मनाचा घोटाळा उडाल्यासारखा दिसत होता. जावे की राहावे, बोलावे की न बोलावे, त्याचा त्याला काही निश्चय करता येत नव्हता असे त्याच्या चर्चेवरून दिसत होते. त्याचे ओठ हालत होते, पण तोंडातून शब्द बाहेर फुटत नव्हता. वेळ सकाळची होती, पण त्याच्या मस्तकावर डबडबून घाम आला होता. त्याची ही स्थिती पाहून मला वाटले की बोलण्याला सुरुवात आपणच करावी. मी विचारले, हॉस्टेलचे नियम माहीत असताना तुम्ही इकडे आलात हे शिस्तीच्या विरुद्ध नाही का झालं? आग लागो त्या शिस्तीला, असे म्हणत तो मटकन खुर्चीवर बसला. आधीच त्याचे पाय लटपटत होते, पण शब्द तोंडातून बाहेर पडताच त्याचे सारे उसने अवसान जेथल्या तेथे नाहीसे झाले. तो पुन्हा म्हणाला, आग लागो त्या शिस्तीला. क्षमा करा, पण काय करू, काळीच पेटलं म्हणजे असभ्य शब्द तोंडावाटे बाहेर जातात. कुणीतरी दुष्टानं माझा दावा साधला. माझ्या नावाची बदनामी करण्यासाठी कुणीतरी दुष्टानं ते तसलं वाक्य. त्याने डोक्याची टोपी काढली आणि खिशातील रुमाल काढून डोक्याचा घाम पुसला. त्याची जीभ कोरडी पडल्यासारखी झाली होती. तो म्हणाला, प्यायचं पाणी आहे का इथं? मोठी पंचायत आली. माझी खात्री होती की नाना ज्यावेळी खोलीत आला त्यावेळी तो आल्याचे पाहिलेच असेल कुणी ना कुणी. कुणीतरी किंवा साऱ्याच जणी खोलीच्या आजूबाजूला टेहळणी करीत असल्याच पाहिजे. मी होऊन नानाला पाणी दिले असते तर त्याच्यावर भलत्याच इमारती रचल्या गेल्या असत्या. मंजुळा नुसती पाहत राहिली होती. मी तिला नुसती डोळ्याने खूण केली. ती नुसती मानेने नाही म्हणू लागली. नानाच्या ते नजरेला आले. तो म्हणाला, तुम्हाला संकोच नको, पाणी कुठं आहे ते दाखवा, मीच घेतो. पाण्याचे भांडे पुस्तकाच्या कपाटाच्या आड होते. मी ते हातानेच पुढे लोटले. मी आपल्या जाग्यावर बसत होते. तोच नाना पाणी घेण्यासाठी पुढे सरसावला आणि त्याबरोबरच बाहेर टाळ्यांचा कडकडाट झाला. नानाच्या हातून पाण्याचे भांडे खाली पडले. मी खोलीबाहेर येऊन पाहते तो हॉस्टेलमधील साऱ्या मुली तेथे गोळा झाल्या होत्या. मला त्यांचा अनावर राग आला होता खरा, पण तो तसाच गिळून मी शांतपणाने म्हटले, या साऱ्या जणी आतच या, बाहेर का उभ्या राहिलात? गौरी पुढे सरसावून म्हणाली, आम्ही कशाला आत येऊ, आमचा काय संबंध आहे? आमच्या प्रेमाचे शिलालेख काही बाकावर लिहिले जात नाहीत. मी म्हटले, पण मंजुळा आहे ना आत, 1 काय आणि 21 काय, सर्व सारख्याच. गंभीर चेहरा करून गौरी म्हणाली,
असं कसं होईल? उषेची रहस्य चित्रलेखेला माहिती होती. अनिरुद्ध आला म्हणजे चित्रलेखा काही दूर जात नसे. पण बाणासुराजवळ उषा चोरीच करीत होती की नाही? मी हसत हसत म्हटले, खरं आहे, पण ही उषा काही कुठल्या बाणासुराला भीत नाही. जिथं अनिरुद्धच नाही तिथं बाणासुराची भीती कशाला? तेव्हा म्हटलं, सर्व बाणासुरांनी कृपा करून आत यावं. कोणी येतात की न येतात ते न पाहता मी आत आले. मंजुळा नानाकडे न पाहता पुस्तक घेऊन वाचित होती. पाणी पिऊन नाना पुन्हा मूळच्या जागी येऊन बसला होता. झालेल्या प्रकारामुळे तो पूर्वीपेक्षाही कावराबावरा झाला होता. मी आपल्या जागी जाऊन बसताच तो काचरत काचरत म्हणाला, सर्वांसमक्ष? ह्या साऱ्या भूतावळी समक्ष? हो, सर्वांसमक्ष. ही जर भूतावळ असेल तर मी त्यातली बडी हडळ आहे, हे ध्यानात ठेवा. माझ्या तोंडून हे वाक्य निघते न निघते तो सर्व मंडळी आत आली. मी म्हटले, ही घ्या, आली सारी भूतावळ, आता बोला. म्हणजे यापूर्वी काहीच का बोलणं झालं नाही? गौरी म्हणाली. नाही, नाना म्हणाला. आता त्यालाही जरा आत्मविश्वास आला होता. नाही, यापूर्वी काहीच बोलणं झालं नाही आणि मला जे काही बोलायचं आहे त्यात काही चोरी नाही. मग भूतावळी समक्ष बोलायचं नाही असं का म्हणालात? गौरी म्हणाली. नानाने शांतपणाने उत्तर दिले, तत्कालीन भ्याडपणाची मला लहर आली होती, ती आता गेली. तुम्ही साऱ्या जणी एकदम आत आल्यानं मला आत्मविश्वास उत्पन्न झाला. बोलायचंच, मग चोरी का? आड बोलल्यानं उत्पन्न झालेले गैरसमज माझ्या आठवणीत आहेत. ऐका, काल बाकावर जे वाक्य लिहिलं होतं त्याच्याशी माझा यत्किंचितही संबंध नाही. माझं अक्षर जर तुम्ही पाहिलं असतं. गौरी मध्येच म्हणाली, पाहिलं असतं? पण एवढं कुठं आमचं भाग्य? आमच्यासारख्यांना थोडेच तुम्ही पत्र पाठवणार आहात? मंजुळा रागावून म्हणाली, प्रसंगाचा गंभीरपणा तुला काही कळतो का गौरी? इतक्या जणी तुम्ही इथं जमला आहात, त्यात बिचारा तो एक पुरुष प्रसंगानं सापडला आहे. मन मोकळं करून बोलतो, बोलणार असं म्हणतो आहे. त्याला तेवढी संधी सुद्धा द्यायची नाही का? नानाने सुरुवात केली, तुम्ही माझं अक्षर पाहिलं असतं तर बाकावर लिहिलेलं अक्षर माझं नव्हे हे तुम्हाला तेव्हाच कळलं असतं. मी ते लिहिलं नाही आणि इतक्या उघड लिहिण्या इतका मी मूर्खही नाही. मला काय वाटतं किंवा वाटत नाही हे दुसऱ्या कुणाला सांगता यायचं नाही. चर्चेसाठी क्षणभर गृहीत धरले की मला तसं काही वाटत होतं तर उघडपणे मी ते लिहीन काय? पत्रव्यवहार करायचा असता तर तो मी गुपचूप केला असता. पहिल्यापासून मी गोदूबाईची बदनामी करीत आलो होतो, त्यात काही विशेष नव्हतं. बोर्डिंगातून अशा कुचाळक्या चालायच्याच. पण पुढे माझे डोळे उघडले. त्याला काही विशेष कारण झालं असं नाही, पण काही दिवसांनी माझी मलाच लाज वाटू लागली. इतरांनी माझ्या कुचाळ्या करण्यास सुरुवात केली होती. त्याचं मला काय वाटतं याचा मी ज्यावेळी विचार करू लागलो त्यावेळी माझ्या वेडेपणाची मला साक्ष पटली. मला पश्चाताप झाला. इतरांच्या कुचाळ्या सुरू होत्या आणि त्यात मी मात्र भाग घेत नव्हतो. मी त्यांच्यातून फुटलो असं त्यांना वाटलं. माझ्यावर सूड उगवायचा त्यांनी निश्चय केला आणि त्यांनी हा असा सूड उगवला. गौरीने विचारले, त्यांनी म्हणजे कोणी? एवढंसं लिहायला इतकी का माणसं लागतात? नाना म्हणाला, लिहायला इतकी माणसं लागत नाहीत खरी, पण काम काय करायचं, कशा रीतीने माझी फजिती करायची, माझी बदनामी करायची हे मात्र सर्वांनी संगनमत करून ठरवलं. लिहिलं एकानंच आणि ते अशा माणसानं लिहिलं की असे म्हणून तो स्तब्ध राहिला. कुणी लिहिलं? गौरीनं विचारलं. पुन्हा एकदा कपाळावरचा घाम पुसून नाना म्हणाला, तोही माझ्यासारखाच एक पश्चाताप झालेला माणूस आहे. कॉलेजातल्या लेडीजची पूर्वी मी कुचाळी करीत होतो त्यावेळी तो त्यांची तरफदारी करीत होता. मला पश्चाताप झाला. मी कुचाळी करण्याचं बंद केलं. त्याला पश्चाताप झाला. त्याने कुचाळी करायला सुरुवात केली. नाना पुन्हा स्तब्ध राहिला. कोण तो? गौरीने पुन्हा विचारले. नाना क्षणभर स्तब्ध राहिला. सर्व मंडळी कान टवकारून राहिली होती. नुसता श्वासोच्छवास सुद्धा सुटत नव्हता. सर्वांचा प्राण जणू कान डोळ्यात आला होता. तो एवढासा क्षण मला सुद्धा केवढा तरी मोठा वाटला. मान खाली घालून नाना म्हणाला, काका. कोण? मंजुळा मोठ्याने उद्गारली. होय, काकाच, नाना म्हणाला. तुमचं नाव गोवून यापूर्वी ज्यांची आम्ही थट्टा करीत होतो तोच काका. शक्य नाही, मंजुळा धीमेपणाने म्हणाली. काका असं केव्हाही करणार नाही. निदान गोदूताईच्या बाबतीत तरी खास नाही. यात तुमचा काहीतरी डाव आहे. करून सवरून आपलं किटाळ दुसऱ्यावर घालायचा हा कावा आहे. नाना पुन्हा क्षणभर स्वस्थ राहिला. मलाही थोडी शंका आली. नव्हे, मंजुळेसारखेच मलाही वाटले.
नानाचा चांगुलपणा हे ढोंग आहे की काय असा प्रश्न यापूर्वीच माझ्या मनात येत असे. आता जवळजवळ खात्रीच झाली. नाना शांतपणाने म्हणाला, खरं माना किंवा मानू नका, पण आहे ही वस्तुस्थिती अशी आहे. 50 जणांदेखत काकानं ही गोष्ट कबूल केली आहे, नव्हे मोठ्या दिमाखानं सांगितली आहे. माझा सूड उगवण्यासाठी असं केलं असं कबूल करायलाही तो चुकला नाही. माझे डोळे उघडले. काकाची लायकी मला कळली. चांगुलपणाचा त्याचा आव उघडा पडला. ज्यावेळी त्यानं हे सांगितलं त्यावेळी तुम्ही तिथं असता तर मी जे केलं तेच तुम्ही केलं असतं. काय केलं तुम्ही? गौरीने विचारले. मी त्याच्या एक थोबाडीत भडकावली. असे म्हणून नानाने पुन्हा रुमालाने घाम पुसला. तो पुढे म्हणाला, आज ही तक्रार प्रिन्सिपल साहेबांकडे जातच आहे, त्यावेळी तुमची आपोआप खात्री होईल. असे म्हणून नमस्कार करून तो खोलीबाहेर चालता झाला. सर्वजणी काही वेळ एकमेकींकडे टकमक पाहत राहिलो. गौरी म्हणाली, कोण साव आणि कोण चोर हे काहीच सांगता यायचं नाही, पण नानाच्या शब्दावर विश्वास ठेवावा की नाही याची अजूनही मला शंका येते. त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं की तो जाणून बुजून सभ्यपणाचा आव आणीत होता असं उघड उघड फुटून पडत होतं. आम्ही तुम्ही काकांची कुचेष्टा करीत होतो. आम्ही सुद्धा मंजुळाबाईंचा छळ केला नाही असं नाही, पण असलं काही करण्याइतकी आमची मजल गेली नाही. काही म्हण गोदूताई, पण यात नानाचा डाव दिसतो. अक्षरं ताडून पाहण्यापूर्वी पुसून टाकण्यात प्रोफेसर साहेबांनी उगीच घाई केली. मी म्हटले, पुरुषांचा कट पुरुषच घेणार, पण त्यात थोडीशी माझीही चूक झाली. काय झालं कोण जाणे, पण मला त्यावेळी मोठं चमत्कारिक वाटलं. इतक्या मुलांनी ते येऊन ते वाक्य पुन्हा पुन्हा वाचलं की त्यामुळे माझा थरकाप झाला. माझी नित्याची प्रवृत्ती विसरली गेली. झाल्या गोष्टीचा पुरा तपास करण्याचा आग्रह मी धरला पाहिजे होता, पण ते तसलं वाक्य पुन्हा पुन्हा इतक्या मुलांच्या तोंडून ऐकू येऊ लागल्यामुळं मी घाबरी झाले. केव्हा एकदा कुणी ते पुसून टाकील असं मला वाटलं. प्रोफेसर साहेबांनी ते पुसायला सांगितलं आणि मी त्यांना अडथळा केला नाही. आता वाटतं अक्षर ताडून पाहिलं नाही ही मोठीच चूक झाली. आपापल्या परीने या विषयाची चर्चा करीत सर्वजणी हळूहळू निघून गेल्या. मी आणि मंजुळा एकट्याच राहिलो. तिरमिरीच्या शब्दात मंजुळा म्हणाली, चल अशीच जाऊन काकाला विचारू. त्यांनी शिस्त मोडली तशी आपल्याला मोडता येत नाही. पुरुषांच्या चुकीकडे कानाडोळा होईल, पण आम्ही तसं केलं तर त्याचा भलताच बोजवारा होईल. मंजुळा क्षणभर स्तब्ध राहिली. मीही तशीच विचार करीत स्वस्थ बसले होते. काहीतरी करून या प्रकाराचा पुरा तपास लावावा असे मलाही वाटत होते, पण हे निराकरण व्हावे कसे? काहीच न करता स्वस्थ बसावे असे आम्ही दोघींनी ठरवले. नानाने थोबाडीत भडकावल्याची तक्रार त्याच दिवशी प्रिन्सिपल साहेबांकडे गेली आणि या प्रकरणात काकाने भलतीच कोल्हाटोडी मारली. आम्हा दोघींनाही बोलावून प्रिन्सिपल साहेबांनी सर्व हकीकत सांगितली. आम्ही समोर जाताच तेही एक प्रकारे कावरेबावरे झाले. बोलत असताना त्यांनी आमच्या डोळ्याला डोळा सुद्धा दिला नाही. ते म्हणाले, असले प्रकार माझ्या कॉलेजमध्ये होणं इष्ट नाही. काका म्हणतात की नानानं स्वतःच ते वाक्य लिहिलं आणि त्याचा आळ काकांवर घेतला. पूर्वीपासून नाना तुमची दोघांचीही चेष्टा करीत असे हे चौकशीअंती मलाही पटलं. अक्षर पुसून टाकण्यात तुमच्या प्रोफेसरांनी घाई केली, नाहीतर खरा प्रकार उघडकीस आणणं अशक्य झालं नसतं. दोघांनीही चेहरे असे बेमालूम बनवले होते की त्यांच्या चेहऱ्यावरची एक रेषाही हालत नव्हती. मुद्रेवरून अंदाज करायचा तर कोणता साव आणि कोण लुच्चा हे कोणालाच ठरवता आलं नसतं. म्हणूनच दोघेही लुच्चे आहेत असं मी आपल्या मनाशी ठरवलं. यापुढे तुम्ही उभयतांनी त्या दोघांशी ओळख सुद्धा दाखवू नये अशी माझी मित्रत्वाच्या नात्याची सूचना आहे. तो सारा दिवस आम्हा दोघींनाही मोठा कंटाळवाणा गेला. कुणी कुणाला काही सांगत नव्हते. दोघेही आपल्या मनाशीच विचार करीत होतो. सारख्या बडबडत राहणारे आम्ही, पण त्या दिवशी दोघींच्या मध्ये एक प्रकारची भिंत उभी राहिली. काकांच्या चांगुलपणावर मंजुळेचा विश्वास होता. पूर्वीच्या इतिहासाकडे पाहिले तर नानाचा टार्गटपणा साऱ्या दृष्टीने पटला होता. काय असेल ते असो, एवढा सगळा प्रकार झाल्यानंतर नाना सच्चा आहे असे मला वाटू लागले. कोणाचा तरी दांभिकपणा होता यात शंका नव्हती. तो दांभिकपणाचा आळ काकावर लादावा असे मला का वाटू लागले ते माझे मला समजेना. कॉलेजच्या राहणीचा मला तिटकारा येऊ लागला. नको हे हॉस्टेल, कुठेतरी आपल्या गावातच जाऊन राहावे असेही मनात येऊ लागले. एकदा तर असेही वाटले की मुळे कॉलेजच सोडून द्यावे. पण हा तात्कालिक भ्याडपणा फार वेळ टिकला नाही. मूळची वृत्ती उसळून वर उठली. 4 टार्गट पोरे कुचेष्टा करतात, एवढ्यासाठी जर मी कॉलेज सोडून गेले
तर माझा अभिमान तो काय राहिला? इतर मुलींपेक्षा मी निराळी आहे, इतर मुली भ्याड आहेत, मी धीट आहे, असे प्रतिक्षणी सिद्ध करून देण्याचा जो माझा अट्टाहास चालत असे, त्याची काय वाट? काय होईल ते हो, जो प्रसंग येईल त्याला तोंड द्यायचे असे मी ठरवले. नाना काकाच्या प्रकरणात कुणाला शिक्षा झाली नाही. बाकावरच्या लिखाणाचाही मुद्देसूद पत्ता लागला नाही. हा प्रकार मी विसरून जाईन असे मला वाटले होते, पण तसे झाले नाही. ते वाक्य म्हणजे कॉलेजच्या पुरुष विद्यार्थ्यांचे एक वेदवाक्य होऊन बसले. पुलावरच्या समितीचे सभासद वाढू लागले. मी रस्त्याने जाऊ लागले की दोन बाजूला दोन टोळ्या करून ते बसत असत. एकाने पहिले वाक्य म्हणावे आणि दुसऱ्या टोळीने युअर्स नाना असे म्हणावे, असे प्रत्ययही चालावे. तरीही आम्ही माघार घेतली नाही. टोळीच्या मधून फिरायला जाण्याचे बंद केले नाही. इतक्यात एक चमत्कार झाला. एके दिवशी नानाचे मला पत्र आले.